राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन एक खूप मोठा आरोप किंवा एक प्रकारचे एक खूप मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। त्यांनी अनेक पुरावे दाखवले आणि त्या पुराव्याच्या आधारावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की हा घातपात असण्याची शक्यता आहे। माझे काका गेलेले आहेत, त्यामुळे मी जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नांची उत्तरं मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु या अपघातात केवळ अजित पवार एवढेच एक व्यक्ती गेलेले नाही आहेत किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री गेलेले नाही आहेत, तर त्यांच्याबरोबर आणखी 4 जण गेलेले आहेत। त्यातलीच एक होती केबिन क्रू पिंकी माळी, जिच्या घरी आपण आलेलो आहोत। तिच्या वडिलांचं किंवा तिच्या कुटुंबियांचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेऊया। हे शोकाकुल कुटुंब काल यांनी पिंकीचा 13वा केलेला आहे आणि त्यानंतर आज ते इथे आहेत। शिवकुमारजी, तुमच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत, परंतु ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे आता त्यावर आमदार रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हालाही हा अपघात वाटतो की हा घातपात वाटतो? रोहित दादा पवार जे विषय मांडलेले आहेत मी त्यांच्या मताशी सहमत आहे। कारण की पिंकी अजितदादाबरोबर 5वी टर्म होती आणि नेहमी ब्लॅक कलरची फ्लाईट असायचं चार्टेड, यावेळीच व्हाईट कलरचा चार्टेड फ्लाईट होता आणि कसं काय हे शंका एक निर्माण झाली। पायलट बदली झाला हे देखील शंका, म्हणजे जे रोहितदादा पवारांनी जे सविस्तारमध्ये विषय मांडलेले आहेत मी त्या विषयाशी सहमत आहे। बरं, म्हणजे वडील म्हणून तुम्हालाही असं वाटतं की यात घातपात असण्याची शक्यता आहे? 100% की याच्यामध्ये काहीतरी आहे की, कारण की आम्ही अजितदादा पवार हे आमचे नेते होते आणि त्याच्यामध्ये जेवढे लोक प्रवास करत होते त्यांच्या कुटुंबाने आपले आपले फॅमिलीमधले मेंबर गमावलेले। मी एकदम या मताशी सहमत आहे की याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे, ज्युडिशियल इन्क्वायरी होणं गरजेचं आहे की सत्य काय आहे ते बाहेर यायला, जनतासमोर यायला पाहिजे। म्हणजे जर हा अपघात असेल तर अपघात सिद्ध व्हावा, जर हा घातपात असेल तर तोही सिद्ध झाला पाहिजे, हीच तुमची मागणी आहे? यस, घातपात आहे या ॲक्सिडेंट आहे तर का आहे? सकाळच्या वेळी पायलट ट्रॅफिकमध्ये असतो, 6-6:30 वाजता कुठला ट्रॅफिक, हे सगळं बऱ्याचशा गोष्टी शंका निर्माण होत आहे, संशयाच्या घेऱ्यामध्ये येतोय। तर मी रोहित दादा पवारच्या विषयावरती 100% मालिक कुटुंब सहमत आहे। बरं, पण ज्या पद्धतीनं रोहित पवार यांनी असं सांगितलं आहे की त्या फ्लाईटचा मेंटेनन्स व्यवस्थित होता का नव्हता माहिती नाही, नेहमीचं जे फ्लाईट तुम्ही सांगताय की काळ्या रंगाचं फ्लाईट असायचं, पिंकीनी याच्यापूर्वी कधी अजितदादांबरोबर त्या फ्लाईटमध्ये फोटो काढलेले होते किंवा ती त्याच फ्लाईटने प्रवास करायची कायम? हां, ती ब्लॅक कलरचीच फ्लाईट असायची, ती मला फोटोग्राफ्स पाठवायची, ते मी आपल्याला छायांकित हे देतो मी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून, फोटोग्राफच्या माध्यमातून। नेहमी ती अजितदादाबरोबर फ्लाईटमध्ये ब्लॅक कलरचाच फ्लाईट असायचा, यावेळीच व्हाईट कलरचा का झाला हा एक संशय निर्माण होतो। पायलट बदली का झाला हा एक प्रश्न निर्माण होतो। मी पिंकी जे काय मला बोलायची ते मी ऐकून मी तिच्यावरती विचार करायचो की हे असं पण होऊ शकतो का, असा शंका आहे। म्हणजे आता या 13 दिवसांमध्ये तुम्ही पण या सगळ्या गोष्टींवर विचार केला की हा अपघात असू शकतो की घातपात, हा तुमच्या मनातही संशय आला? यस, मी कालच आमचा 13वा झाला, मी TV वर बघत होतो रोहित दादा पवारचा बातमी, पण मलाही शंका निर्माण होत आहे की घातपात पण होऊ शकतो। एवढा मोठा नेता गमावला आहे मी, आणि दादा पुरे महाराष्ट्राचे नेते होते, आमचे नेते होते, याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे की हे ॲक्सिडेंट आहे की घातपात आहे, हे सत्य यायला पाहिजे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा खरं तर हा रोहित पवारांनी मांडलेला नाही, पण अशी एक बातमी पुढे येत होती की या संपूर्ण फ्लाईटचा किंवा कॅप्टन कपूर यांचा कोणाचा तरी एक 50 कोटीचा विमा काढला गेला आहे। तुम्हाला याबद्दल काही कल्पना आहे? अशा पद्धतीचा विमा हा पिंकीच्या संदर्भात काढला गेला होता का कंपनीच्या वतीनं? कंपनीकडनं काय झालं आहे हे मला माहीत नाही। कंपनीने 3 दिवस अगोदर मला ईमेल पाठवलं, हे ईमेल मधनं की हे डॉक्युमेंट तुम्ही सादर करा म्हणून, त्याच्यानंतर काही अपडेट नाही आणि ते लोक काही आमचा फोन पण उचलत नाही आहे, आम्हाला काही माहिती मिळाली नाही।
टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज बघितल्यावर माहिती पडलं की असा असा झाला आहे करून कंपनीने काम होता की तुमची मुलगी गमावलेली आहे, ते आमच्या कंपनीकडनं किंवा बारामतीकडनं किंवा आम्ही ॲम्ब्युलन्सने पाठवू, असं काही अपडेट मला दिला नाही. आम्ही ब्रेकिंग न्यूजमध्ये पिंकीचा पाहिल्यानंतर मी बारामतीला गेलो आणि ती पिंकीला मी तिकडनं घेऊन आलो ॲम्ब्युलन्सने. जर मी गेलो नसतो, मला माहिती मिळाली नसती, तर माझी मुलगी लावारिसमध्ये गेली असती. कंपनीचं काम आहे, एवढं वर्ष ती काम करत होती.